भक्तांनो, आजचा संदेश तुमच्या आयुष्यातली निराशा हटवून नवीन उमेद देईल. ते सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा आणि विसरू नका. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, मनापासून हाक मार, मी नक्कीच येईन. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर मग सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर मग सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर मग सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ, तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर मग सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनवले तर मग सांग. माझ्यावर आणि माझ्या मार्गावर चालून तर बघ, तुला शांतिदूत बनवले नाही तर मग सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनवला तर सांग. माझे कीर्तन करून तर बघ, जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर मग सांग. तू माझा बनून तर बघ, प्रत्येकास तुझा नाही बनवीन तर मग सांग. सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथूनच मी साथ देतो तुझी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत, म्हणून घाबरण्याची काहीही गरज नाहीये. स्वामी भक्तांनो, ज्या माणसाला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो, तो माणूस दुसऱ्याचा कधीच होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. मग जो माणूस स्वार्थ करत असतो ना, त्याच्या पाठीमागे जाऊन काही उपयोग नसतो आणि त्याच्या बरोबर राहून सुद्धा काही उपयोग नसतो. मग तुम्हाला तुमची संगत चांगली ठेवावी लागणार आहे. जेव्हा तुमच्याकडून काहीच मिळत नसतं, तेव्हा समोरचा व्यक्ती नक्की बदलत असतो. कारण मुंग्या तिथेच लागतात जेथून त्यांना साखर भेटत असते, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या फायद्यासाठी कोणी तुमच्यासोबत असेल तर त्याच्यापासून नक्कीच तुम्ही दूर राहायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, वेळ खूप काही जखमा देते, म्हणूनच घड्याळात फुलाऐवजी काटे असतात. म्हणून वेळेला तुम्ही ज्या माणसांना ओळखायला शिकले तरच तुम्ही या जीवनात टिकून राहाल, एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्यात फक्त एकच श्रीकृष्ण मिळवा. बाकी शकुनी प्रत्येक वळणावर तुम्हाला भेटत जातील, त्यांच्या मागे धावत बसायचं नाहीये. कधी कधी त्याही गोष्टी गमावतो ज्याला आपण पूर्ण हक्काने म्हणायची की ते फक्त माझं आहे. म्हणून काहीच गोष्ट आपली नसते आणि या जगात कोणीच आपलं नसतं. फक्त देव आणि देवावर विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे. प्रेम असो किंवा जेवण, जेव्हा जास्त दिलं जातं तेव्हा ते अर्धवट सोडून जातात लोक. असंच असतं. म्हणून आपण सर्वांना किती भाव द्यायचा आणि किती मान सन्मान द्यायचा ते आपण ठरवायचं असतं आणि ते लोकांच्या वागण्यावरूनच आपण ठरवायला हवं, हेच माझं सांगणं आहे. स्वामी भक्तांनो, 4 लोकांनी काय साथ सोडली. लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत. आणि एवढं लक्षात ठेवा, म्हणून आपल्या सर्वांच्या पाठीमागे स्वामींचा आशीर्वाद आहे. आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की सर्वांना स्वामी सुखी, समाधानी, निरोगी आणि चांगले ठेवो, ही स्वामींचरणी प्रार्थना. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी 2च गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरे म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. बस, तुमच्या मनात अशी आशा राहिली आणि जिद्द राहिला आणि आत्मविश्वास राहिला ना, तर तुम्ही कोणतीही गोष्ट मिळवू शकता. स्वतःच्या फायद्यासाठी कधी कोणाच्या आयुष्याची राख करू नका, कारण त्या माणसाने तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास अगदी ठेवलेला असतो. म्हणून जो आपल्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर पूर्णतः विश्वास ठेवायला शिका आणि विश्वासघात अजिबात करू नका. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहचाल तर मग रडत राहाल. आणि त्यामुळे जो जसा आहे तसा त्याच्यासोबत राहा. बस एवढंच तुम्ही केलं पाहिजे. म्हणून ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजेल त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्यभराचा हक्क द्या, एवढं मात्र निश्चित आहे. आणि जो माणूस दुसऱ्याच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून एखाद्याला जीव तेवढाच लावा जेवढा त्याला सहन होईल, नाहीतर जर जास्त जीव लावला की आपणच चुकीचे ठरत असतो, हे मात्र निश्चित आहे. म्हणून माणूस एकटा तेव्हाच राहतो जेव्हा त्याच्या आयुष्याच्या सर्व खेळच केलेला असतो. आणि मग पण लक्षात ठेवा, देव उशिरा का होईना त्याची साथ देतो आणि शेवटी तोच माणूस खरा ठरत असतो. स्वामी म्हणतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा
जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच राहिलं पाहिजे. इथे कोणीच कोणाचं नाहीये. ज्या दिवशी तुमच्याकडे सर्व काही असेल तेव्हा सगळे तुमचं, ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुम्ही फक्त एकटे असाल, एवढंच मात्र निश्चित आहे. आयुष्य जसं पुढे जाईल तसं जाणवेल की आयुष्यात आपल्याशिवाय आपलं कोणीच नाही. एखाद्याच्या आयुष्यात नवीन माणूस आला की आपली किंमत त्याच्या आयुष्यात ही शून्य होत असते. हेही तितकंच खरं आहे. लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करू नका, कारण आग लावणारी तीच आहेत, जी विझवून टाकणारी पण तिथंच आहेत, आणि मग ती सर्व काही करणारी असतात. एकदा सहन करायची सवय लागली की हे प्रेम नाती याचं काही वाटत नसतं आणि तसंच मनावर आपल्या बिंबवत जात असतं. मित्रांनो, काही द्या न द्या, पण एखाद्याला मान अपमान धोका प्रेम या गोष्टी दुप्पट द्या, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि या गोष्टी तुम्ही कशा प्रकारे करता त्यावर तुमच्या कर्मावरती अवलंबून असतं. आयुष्य जगत असताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय दुसरं तुमचं अस्तित्व शून्य आहे. आणि मग तुम्ही कोणी का असेनात आणि कसे का असेनात, सारथी बनायचं तर कृष्णासारखं बना, कारण पावलोपावली तर खूप लोक भेटतील, पण संकटात साथ देणारा एकदाच कृष्णासारखा असेल, हेही निश्चित आहे. देवा, सहन करायची एकदा सवय झाली की दुःख कोणाला सांगायची इच्छा होत नाही. म्हणून देवा, ते दुःख सहन करण्याची आम्हाला ताकद द्या आणि आमच्यामध्ये बळ द्या. तुमच्या आयुष्यात येणारी माणसं बदलू शकतात, तर तुमचं नशीब तुम्ही का बदलू शकत नाही, एवढं तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. माणसं आणि त्याचा स्वभाव अचानक बदलत नसतो. आपल्याकडून जर काही मिळत नसेल तेव्हा सगळं बदलायला चालू होत असतं. एकदा पडतो तो माणूस ज्याने कायम दुसऱ्याच्या मनाचा विचार केलेला असतो. म्हणून आपण कधीतरी आपण स्वतःचा विचार नक्कीच केला पाहिजे. देवा, सगळ्यांना आपलं करण्याच्या नादात आपण कधी एकटे पडतो हे समजतच नाही. म्हणून आपण स्वतःसाठी सुद्धा नक्कीच आयुष्यात भरपूर प्रेमाने आणि आनंदाने जगले पाहिजे. स्वामी म्हणत असतात, एकदा माणूस तुम्हाला सोडून का जातो, कारण तुम्ही त्याला आवडत नव्हता म्हणून नाही, तर त्याचा स्वार्थ पूर्ण झाला होता म्हणून त्याने तुम्हाला नक्कीच सोडलेलं असतं. म्हणून अशा लोकांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच भेटत असतात आणि ती नक्कीच त्यांना पुढे जाऊन अशी त्रास देत असतात. म्हणून ज्या लोकांना तुम्ही आयुष्यभर साथ द्यायची असं ठरवलेलं असतं, नेमके तीच लोक तुमचा विश्वासघात नेहमीच करत असतात. ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय ना, तीच लोक तुमच्या आयुष्यात नेहमी खेळ करतात, कारण तीच लोक जवळची असतात आणि तीच लोक आपल्यासोबत अशी करत असतात. ज्याला भावना कळत नाहीत त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती कधी आपली होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि हेच अंतिम सत्य आहे आणि हे तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कर्म ही सगळ्यांवर फिरून येत असतात, म्हणून कर्माला नक्कीच तुम्ही घाबरा. 4 दिवस फक्त गायब होऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. जगाची हीच रीत, तेव्हा स्वतःला सावरून राहा. म्हणून जगाची रीत तुम्हाला कळण्या अगोदर तुम्ही सावरून राहायला शिकलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात प्रत्येक माणसाला ठेवू नका. जे मनापासून तुम्हाला आपलं मानतात त्यांना आयुष्यात तुम्ही नक्कीच ठेवलं पाहिजे. आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नातं जोडा ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल. आणि म्हणून मी सगळ्यांना प्रत्येक वेळी साथ देत असतो असं आपण देवाला म्हणत असतो, पण माझी साथ सर्वांनी कधी सोडली हे कळतच नाही मला, असं देवाजवळ आपण सांगत असतो. पण आपले कर्म चांगले आहेत आणि आपलं मन चांगलं आहे, त्यामुळे आपण भिण्याची काही गरज नसते. म्हणून स्वामी म्हणतात, मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य मनासारखं आणि गोड नक्कीच होऊन जाईल. म्हणून जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात त्याला ती कळत नाही, आणि ज्याला जीव लावणारी माणसं भेटत नाही त्याला ती कळतात, हे लक्षात घ्या. म्हणून ज्याच्या मनात आपलेपणाच नसेल तर त्यांना आपलं समजून तर काय फायदा असतो. म्हणून समोरचा व्यक्ती जर तुम्हाला स्वतःहून वेळ देत नसेल तर समजून जायचं त्याला आपल्यापेक्षा इतर गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटत असतात. एखाद्याची वाईट परिस्थिती पाहून त्याच्यावर कधी हसू नका, कारण खाली पडणाराच एक दिवस त्या परिस्थितीचा खेळ बदलून टाकतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. आतून तुटलेली माणसं वेगळ्या स्वभावाची असतात. त्यांच्यासाठी कोणी असो किंवा नसो, पण ती सगळ्यांसाठीच असतात, एवढं मात्र निश्चित आहे. श्रीमंतीच्या चर्चा सगळेच ऐकतील, तुमच्या पण गरिबाच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबती असतात तेच तुमचे खरे असतात, एवढं मात्र निश्चित. म्हणून स्वामी कोणासाठी कितीही करा हो, पण समोरच्याचा जाणीवच नसते. कधी कधी वाटतं एखाद्याला जीव लावून आपली चुकी झाली काय, आणि असंच आपल्याला वाटत असतं. म्हणून
खूप त्रास होतो हो जेव्हा आपण समोरच्याला आपलं मनात मानत असतो आणि मग समोरची व्यक्ती आपण फरक असल्याची जाणीव करून देत असते. मग हे आपण आपले कर्म आपल्याजवळ ठेवले पाहिजे आणि त्यांचे कर्म त्यांनी त्यांच्याजवळ ठेवले पाहिजे. बस एवढंच आपण नक्कीच आपण बघितलं पाहिजे आणि यानुसार आपण वागलं पाहिजे. आणि जीवनात जर तुम्ही यासारखं वागलात तर मग नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि तुम्ही भरपूर मोठी कामगिरी देखील कराल आणि भरपूर तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायची संधी नक्कीच मिळणार आहे. हा आपल्याला मदत करेल तो आपल्यासाठी नक्की येईल या आधारावर उभं राहण्यापेक्षा स्वतःची स्वतः धडपड करत पुढे साकारलेलं कधी चांगलं असतं. आणि असंच तुम्ही पुढे सरकत राहिलात तर एक दिवशी नक्कीच तुम्ही मोठे व्हाल. थोडा वेळ लागतो, संयम असावा लागतो, तेव्हा कुठं बऱ्याच गोष्टी मार्ग लागत असतात. म्हणून लोकांसाठी जीव जरी दिला तो कमीच पडेल. म्हणून लोकांसाठी नाही तर स्वतःच्या आनंदासाठी जगता येईल यावर लक्ष द्या. कारण एक कलियुग आहे. तुम्ही नाती त्यांना त्यांच्या उपयोगी पडला तरी त्यांना दुसरं कोणीतरी नक्कीच सापडत असतं. नशिबात असेल तसे घडेल या भ्रमात राहू नका. कारण आपण जे कर्तृत्व व करतो त्याप्रमाणे नशीब घडेल यावर विश्वास नक्कीच तुम्ही ठेवला पाहिजे. ना कोणता भरपूर गोष्टीचा तुम्ही ताण घेतला पाहिजे, ना कोणत्या गोष्टीचं दुःख तुम्ही झेललं पाहिजे. म्हणून आजकालच्या जगात पैसाच लागतोच. म्हणून पैसा तुम्ही नक्कीच कमवायला शिकलं पाहिजे. गर्व करणं हे वाहणाऱ्या वाऱ्यासारखं असतं. फरक फक्त एवढाच असतो, वाऱ्याने झाडं पडतात, पानं तुटतात आणि गर्व दाखवत राहिल्याने नाती आणि जवळची माणसं सहज आपल्या बरोबरच नाती संपवून टाकत असतात. म्हणून फक्त तेवढं लक्षात ठेवायचं. नेहमी लक्षात ठेवा की ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्याला जीवनात फसवणारे जास्त मिळत असतात. फक्त तुम्ही त्यांच्याजवळून सावधान राहिलं पाहिजे आणि त्यांच्याजवळून सांभाळून राहिलं पाहिजे. स्वतःला पटेल तसं पण योग्य पद्धतीने वागावं. दुसऱ्यांचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते. कधी कधी काच सुद्धा तिथे चमकत असतो आणि त्या काचेला ओळखायला तुम्हाला शिकलं पाहिजे. लोक जिवंत माणसाला नीट बोलत नाही आणि मेल्यावर हळूहळू विचारतात तू बोलत का नाहीस. अशी ही दुर्दशा आहे जीवनाची. म्हणून आपल्याजवळ ज्या व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही जपायला शिका आणि सावरायला शिका. कुणाला कधी कमी नाही समजायचं आणि माझही दाखवायचा नसतो. कारण शांत दिसणारा माणूसच तुम्हाला धूळ चाटू शकतो एवढं मात्र निश्चित. तुमच्यावर झालेली टीका व्यर्थ जाऊ देऊ नका. झालेल्या टीकेचा आदर करून आयुष्यात यशस्वी होईपर्यंत अजिबात तुम्ही नक्कीच थांबू नका. हे कलियुग आहे. इथं लोक आपली परीक्षा खूप घेतील पण आपल्याला समजून नाही घेणार, आधार तर अजिबात देणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी कधी एकटं जगायला सुद्धा शिका. तर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो, पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक अजिबात आपल्याकडे येत नाही. म्हणून या जीवनाचा सगळा सारस आहे. आयुष्यात आलेली अवघड वळण आपल्यालाच पार करावी लागतात. हवा कोणी येत नाही मदतीला. सगळेच दिखाव्यापुरते असतात आणि हे दिखाव्यापुरती माणसं आपण कधीच जवळ केली नाही पाहिजे. वेळ प्रसंगी दगडासारखं कठोर व्हा, नाहीतर लोक तुमचा हक्क तुमचा स्वाभिमान सगळं पायदळी उडवतील, ऐकून घेत राहतील आणि की त्रास हा आपल्यालाच होत राहतो. म्हणून त्रास करून घेत बसण्यापेक्षा उत्तर दिलेलं कधी पण चांगलंच असतं. कुठेतरी श्रद्धा असावी देवावर माणसाची. कारण रोज नशिबावर अवलंबून राहणं चांगलं राहत नाही आणि ते चालतही नाही. म्हणून स्वतःच्या प्रगतीवर सगळ्यात जास्त लक्ष द्या. कारण आजकालची दुनिया तुम्हाला पुढे जाण्यासाठी नाही तर मागे खेचण्यासाठी जास्त प्रयत्नशील आहे. मग ते सख्य असो की मग परके असो. तुम्ही कितीही चांगलं वागलात, कितीही चांगलं बोललात तरी सुद्धा ज्यांना चुका काढायच्या आहेत ते तुमच्या चुका काढणारच. त्यामुळे दुसऱ्यांचा खुश ठेवण्यापेक्षा स्वतःमध्ये तुम्ही नक्कीच खुश राहिलं पाहिजे आणि पुढे जात राहिलं पाहिजे. म्हणून या मतलबी जगात नक्कीच तुम्ही मैत्री आणि माणसं ही जपून ठेवली पाहिजे. आयुष्यात फक्त संयम आणि जिद्द कधी सोडू नका. एक वेळ अशी येईल की देवाला सुद्धा आपले प्रयत्न बघून यश आपल्या हाती द्यायलाच लागतं आणि देव सुद्धा ते यश आपल्याला देत असतो. आपल्याला जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. कारण सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकत असतात. म्हणून जो ऐकून घेतो ना, लोक पण त्याचंच जगणं मुश्किल करून टाकतात. म्हणून या जगात कोणाचंही ऐकून घ्यायचं नाही आणि खपवून घ्यायचं नाही. नक्कीच तुम्ही बोलायला शिकले पाहिजे. आयुष्य कितीही कठीण असले तरी कुठे ना कुठे तुम्ही काही करू शकाल अशी संधी असतेच. तुम्ही फक्त हार मानू नका.
मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल, आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. इथेच कमवायचं आहे आणि इथे गमवायचं आहे, म्हणून कोणाला काही देता नाही आलं ना तरी चालेल मित्रांनो, पण कुणाचं मन मात्र नक्कीच दुखावू नका. कारण माणुसकीचं मौल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं, हे समजून घ्यायला शिका. प्रत्येक गोष्टीचा मनसोक्त आनंद घ्या. हे जीवन पुन्हा पुन्हा नाहीये, म्हणून एकदा जीवन अगदी प्रेमाने आणि मनोभावाने आणि आनंदाने जगून घ्या. लोकांचं निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण नक्कीच करा. ते स्वतःच्याच फायद्याचं राहतं आणि त्यात तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजतात. आणि तुम्हाला त्या गोष्टी एकदा समजल्यावर मग तुमच्या लक्षात येतं की नाही, आपण कुठेतरी काहीतरी चुकतोय, आणि मग आपल्याला ते सुधारण्याची आपल्याला गरज असते, आणि ते आपण नक्की सुधारू शकतो. फक्त आपल्याला त्या गोष्टी नक्कीच लक्षात आल्या पाहिजे. मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं मन हलकं करावं, पण त्यासाठी ऐकणारा माणूस असावा लागतो, आणि ती माणसं तुम्ही नक्कीच जोडायला शिकली पाहिजे. नसेल आपल्या नशिबात म्हणून बऱ्याच गोष्टी सोडून दिल्यात. शेवटी देव पण माझं कधी कधी ना चांगलंच करेल की, आणि आपलं पुढे चांगलंच होईल. म्हणून एक ना एक दिवस नक्की येईल चांगला. कुणाचं नशीब असतं राहत नाही, आणि पैसा संपत्ती असली की लोक पण जवळ येतील आणि इज्जत सन्मान आदर करतील. तोपर्यंत संयम सहनशक्ती ठेवण्याची नक्कीच आपल्याला गरज आहे, आणि ती सहनशक्ती आपण ठेवली पाहिजे. समोरच्याला समजावून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही. इथं वेळ वाया घालवायचा नाहीये. आयुष्य यासाठी नाही की मन मारून जगावं, आयुष्य यासाठी आहे की मन भरून जगावं आणि हरलेलं सुख थोडं शोधून बघावं. इतरांची मनं सांभाळताना स्वतःच्या मनाला कमीला लेखावं, आणि सगळंच काही आपल्या मनाप्रमाणे होत नाही, म्हणून कुठंतरी संयम बाळगून जे आहे त्यात नक्कीच आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे. आहे मी परिस्थितीने गरीब, पण जीव देईल पण धोका नाही देणार. संस्कार आहेत आई वडिलांचे, ते कधीच वाया नाही जाऊ देणार. आणि नक्कीच आपण आयुष्यामध्ये विश्वासघात कोणासोबत नक्कीच करू नये. जीवनात शांती हवी असेल तर तक्रार आणि अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्येच बदल घडावा. आणि लोक त्याचा स्वभाव नाही बदलणार, आपण त्यांच्यापासून लांब व्हायचं. ते त्यांच्या पद्धतीने, आपण आपल्या पद्धतीने जगायचं असतं. घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार केला की डोळ्यात पाणी नक्कीच येते जास्त. पण उद्या काय होईल याची चिंता करत बसला तर उगाच डोक्यात नको ते विचार येतील, आणि त्यापेक्षा आजचा आहे तो दिवस आनंदात जगा. उद्या जे व्हायचंय ते होणारच आहे, आणि त्याचा काय एवढा विचार पण करत बसायचं नाहीये. म्हणून परिस्थितीने असं बनवलंय की थोडा वेळ आनंदी राहिलं की नंतर मग आपोआप उदास होऊन जात आहे, आणि मग आपण परत आपल्या कामाला लागतो. आपली वेळ चांगली असली तर गर्व बाळगू नका, आणि वेळ खराब असली तर परिस्थितीची लाज वाटून घेऊ नका. कारण दोन्ही ठिकाणी आपला संयमच महत्वाचा असतो, आणि संयम जो व्यक्ती ठेवतो तो आयुष्यात खूप पुढे जात असतो. सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण ज्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे, आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे. फक्त ते आपण तसं बनवलं पाहिजे. सावध राहा, नाहीतर खूप त्रास होईल. कारण आजकाल दुनिया गरजेपुरतं वापरून घेते, आणि मग नंतर काहीच विचार करत नाही. मोठेपणा नक्कीच असावा, पण तो मनाचा असावा, दाखवण्याचा नसावा. आणि नक्कीच मनाचा मोठेपणा तुमच्याजवळ तुम्ही ठेवला पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. या जगात तुमचं कौतुक आणि गुणगान हे तुम्ही मेल्यावरच लोक मन मोकळेपणाने करतात, नाहीतर जिवंतपणे त्रासही देतात, आणि चांगलं बोलायला सुद्धा महाग असतात. आणि अशीच लोक असतात. शेवट काय असेल तो असेल, पण सुरुवात करणं गरजेचं आहे. जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत कोणतीच गोष्ट अवघड वाटते. मग ती गोष्ट आपल्याला अवघड वाटत असली तरी ती सोपी असते, पण आपण विचाराने तिला अवघड करत असतो. एकदा का त्यात पडलं की कसा दिवस निघून जातो हे आपल्यालाही कळत नाही. म्हणून स्वतःवर विश्वास जास्त आणि दुसऱ्यांकडून अपेक्षा कमी ठेवा. तेव्हाच कुठं आपलं जगणं हे सुख आणि समाधानाने होईल. म्हणून आपल्या एकटाच आनंदात आपण जगलं पाहिजे. माणुसकी सोडली तर आपण जगू शकणार नाही. माणुसकी आपण जपून ठेवली पाहिजे. वाईट वेळेत काळजी कळली सगळी दुनिया, आणि या माझ्यावर आलेल्या वेळेला वाईट तरी कसं म्हणू, तिने बऱ्याच लोकांची खरी रूप दाखवून दिलीत. मला, ज्यांना मी खूप हक्काचे आणि खास समजत होतो. म्हणून परिस्थितीमध्ये तुम्हाला नक्कीच लोकांना ओळखण्याची संधी ही मिळत असते, आणि जेव्हा तुमच्यावर वाईट परिस्थिती असते तेव्हा आपण लोक ओळखायला नक्की शिकलं पाहिजे. नेहमी सावध राहायचं. हवामान आणि माणसं कधी पण बदलत आहेत, आणि आजकाल हे कलियुग चालू आहे. वेळ कधीच कुणावर सांगून येत नसते.
मग ती चांगली असो किंवा वाईट असो. त्यामुळे गर्व करायचा नसतो आणि माज दाखवायचा नसतो. सावधान राहा रंग बदलणाऱ्यांपासून. आजकाल जरा प्रत्येकापासून सावध राहायला शिका, कारण कोणता व्यक्ती सरड्यासारखा कधी रंग बदलेल हे नक्कीच आपल्यालाही सांगता येत नाहीत. कोणी नसतं कोणाचं. पैसा तर सर्वच कमवतात, पण ज्यांनी नाती आणि मन जपलं ते आयुष्यात कधीच हारत नाही असं समजून आम्ही पण सगळ्यांची मन जपण्याचा, नाती निभवण्याचा प्रयत्न केला. पण काही नाही हो, लोक इतकी भंगार भेटली ना, आमच्याच फक्त गरजेपुरता वापर करून ती घेत असतात. आणि त्यामुळे त्यांच्या मागे कधी जायचं नाही जे आपल्याला भाव देत नाही आणि आपल्याला विचारत सुद्धा नाही. हे कधीच विसरू नका की जे पेराल तेच उगवणार आहे. जर दुसऱ्याला त्रास देत असाल तर त्या नियतीचा फेरा नंतर तुम्हालाही भयंकर त्रास हा मिळणारच आहे आणि तो मिळूनच राहतो. जिथं आपली चुकत नाही तिथं तुम्ही नक्कीच झुकू नका आणि जिथं सन्मान नाही तिथं थांबू नका. आपण जर सारखं सारखं लोकांच्या चेष्टा मस्करीचा विषय होत असेल तर मग त्या लोकांबरोबर परत तुम्ही कधीच संबंध ठेवू नका आणि अशा लोकांसोबत राहूही नका, कारण तुम्हाला तिथे चांगली जागाही मिळणार नाही आणि तुम्हाला सुखही मिळणार नाही. वेळेनुसार जशा तारखा बदलतात तसंच गरजेनुसार लोकांच्या बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. त्यामुळे जास्त माणुसकी दाखवत बसायचं नाही, नाहीतर नंतर त्रास हा आपल्याला होत असतो. स्वामी म्हणतात, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्याचाच भला मोठा तमाशा केला जाईल. त्यापेक्षा आलंच टेन्शन तर जप करत राहा स्वामी नामाचा. निदान मन तरी तुमचं अगदी शांत होऊन जाईल आणि अगदी मन मोकळं मन तुमचं होऊन जाईल. म्हणून फक्त स्वामी नाम तुम्ही जपत राहिलं पाहिजे. मित्रांनो, आज लागलेली ठेच उद्याचा रस्ता मोकळा करत असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत माघार घेऊन जमत नाही. रोज थोडे थोडे का होईना प्रयत्न करत राहायचं आणि मग तरच आपण पुढं सुख समाधानाचे दिवस आपल्यावर आणू शकतो आणि आपल्यावर येतील. कुणाचं दुःख कोणीही समजू शकत नाही, कारण त्रास काय असतो हे फक्त सहन करण्यालाच ते माहिती असतं आणि तोच आपला सहन आपण स्वतःहून करत असतो. या जीवनामध्ये काहीच कायमस्वरूपी नाहीये. नाही चांगले दिवस नाही आणि वाईट दिवस नाही. बस चालत राहायचं, हसत जगायचं, कारण हे आयुष्य तरी कुठं कायमस्वरूपी आहे आणि एकदाच मिळालेलं आहे. मन मोकळेपणाने आणि चांगल्या आनंदाने जगून घ्यायचं आहे. तुमच्या निर्णयावर कधी पश्चाताप करू नका, कारण प्रत्येक चूक तुम्हाला हुशार आणि मजबूत बनवत असते आणि ते मजबूत एकदा तुम्ही बनले तर मग तुम्हाला सर्व काही गोष्टी ह्या मिळत असतात. आणि मित्रांनो, जमाना बदलला आहे. इथं मनापासून काळजी करण्यालाच आजकाल लोक कसलीच किंमत देत नाहीत आणि तीच आपण नक्कीच त्या व्यक्तीला किंमत दिली पाहिजे. जे आपलं कधीच नव्हतं त्या गोष्टीचा जास्त विचार नाही करत बसायचा. सापडलं होतं परत हरवलं, म्हणून तिथल्या तिथंच तो विषय तुम्ही नक्कीच सोडून द्यायला शिकलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, मैत्रीसाठी वेळ द्या आणि मैत्रीमध्ये कधीच खेळ करू नका आणि कायम मैत्रीमध्ये तुम्ही नक्कीच सोबत राहिलं पाहिजे. जबाबदारी पण खूप परीक्षा घेते. जो निभावतो त्याला ती त्रास देत असते. म्हणून तुम्हाला हे जीवन जिंकून दाखवायचं आहे आणि तुम्हाला या जीवनात नक्कीच जिंकायचंय. फक्त तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चला आणि सर्वांसोबत राहा, बस एवढंच स्वामी तुम्हाला सांगत आहेत. स्वामी म्हणतात, क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका आणि माणूस म्हणून जन्माला आलात ना, लाख मोलाची माणुसकी अजिबात तुम्ही विसरू नका. एवढंच फक्त तुम्ही करा, सगळं सहज मिळेल. एवढं सोपं आयुष्य कधीच नसतं. प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते आणि ती वेळ आपल्यावर आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळते. म्हणून प्रयत्न करत राहायचं, ते कधीच सोडायचं नाही. प्रयत्न करण्याला एक दिवस यश नक्कीच मिळत असतं. एखाद्यावर विश्वास सांभाळून ठेवा मित्रांनो. आम्ही रोज बघतोय लोकांना शब्दात बदल करून दुसऱ्याला अडचणीत आणताना, म्हणून लोक तसे शब्दामध्ये बदल करून दुसऱ्यांना अडचणीत आणत असतात. मनाचा कौल आणि आयुष्याचा तोल सांभाळायला शिका, म्हणजे आयुष्यात कधीच तुम्ही खाली कोसळणार नाहीत आणि तुम्ही कायम वर जात राहणार. आणि आयुष्यात तुम्ही नक्कीच जिंकायला हवं आणि हार मानायला नकोय आणि सगळीकडे तुम्ही जिंकत राहायला पाहिजे. एवढंच लक्षात ठेवा. घरातला कर्ता पुरुष होणं खूप अवघड असतं. त्याची अवस्था घरच्या पत्र्यासारखी असते. ऊन वारा वादळ पाऊस सगळं काही झेलावं लागतं आणि एवढं झेलून सुद्धा त्याच्या पत्र्याच्या सावलीखाली राहणारी माणसं काय म्हणतात की किती आवाज करतोय. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला सगळी नावं ठेवतील, पण आपले कर्म आपल्याला करत राहायचंय. त्यामध्ये तुम्हीच कधी मागे पुढे बघायचं नाही. एवढंच लक्षात घ्या. एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहू नका. आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून ती अपेक्षा सोडून द्या. कशी असली तरी ती आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते.
कारण मनासारखे दिवस काढण्यासाठी आधी मनाविरुद्ध दिवस नक्कीच आपल्याला काढावे लागत असतात. म्हणून ते दिवस काढले की आपल्याला नक्कीच सुखाचे दिवसही तेवढ्याच स्पीडने येतात आणि तेवढ्याच लवकरही येतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही सुखाचे दिवस तुमच्यावर नक्कीच येतील, फक्त तुम्ही संयम राखायला शिकलं पाहिजे. आणि जो व्यक्ती संयम ठेवतो तो नक्कीच आयुष्यामध्ये खूप पुढे जात असतो. एक वेळ पाणी पिऊन दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काय मागू नका. ते कारणाशिवाय काही देत नाहीत आणि दिलं तरी ऐकल्याशिवाय ते राहणार नाहीत, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून मतलबी लोक आहेत. जीव तर प्रत्येक व्यक्तीला आम्ही मनापासून लावला होता, पण काही फक्त कामापुरता नातं टिकवलं आणि तिथं चांगलं कळून चुकलं की कोणीच कोणाचं नसतं आणि आपण उगाच सगळ्यांना आपलं समजून बसत असतो. प्रत्येक दुःखाबरोबर सुख हे येणारच असतं. फक्त आपण हिंमत हारायची नसते आणि फक्त आपण जीवनामध्ये संयम सोडायचा नसतो. आयुष्यात कितीतरी लोक येतात जातात, पण वाईट काळात सोबत कोण देतं तीच खरी महत्वाची माणसं असतात. बाकीची गोड बोलून करायला बघत असतात आणि आपल्या आयुष्याची माती. म्हणून माणसे ओळखता यायला पाहिजेत, हीच आजकालच्या काळाची खरी गरज आहे. आणि ती तुम्हाला एकदा ओळखता आली की तुम्ही जगात जिंकलात असं तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे आणि जग तुम्ही जिंकायला तयार आहात असं तुम्ही नक्कीच कळायला तुम्हाला पाहिजे. आजच्या दुनियेत शांत आणि संयमी राहणंच योग्य आहे. कारण कितीही प्रेमाने बोललं तरी आजकाल माणसं काही दुसराच अर्थ लावून नाराज होतात आणि चेष्टाही कळत नाही आणि मस्करीचाही विषय तिथं राहिला नसतो. म्हणून तुम्ही कोणासोबत मस्करी करू नका आणि आपलं जीवन अगदी आनंदाने जगा. कोणाच्या गोड बोलण्यावर कधीच विश्वास तुम्ही मनापासून ठेवू नका. कारण आजकाल लोक फक्त तोंडावर गोड आहेत आणि आपल्या पाठीमागे गॅस सारखी फसफस करत असतात. म्हणून त्या लोकांपासून तुम्ही नक्कीच दूर राहिलं पाहिजे. आमच्या कुंडल्या काढत बसण्यापेक्षा दररोज स्वतः काहीतरी कामधंदा करा, मग आम्हाला नाव ठेवा, असं आपण कोणाला तरी बोलत असतो. पण असं बोलणंही या काळामध्ये नक्कीच गरजेचं आहे. कारण लोक आपली व्हॅल्यू दाखवत असतात आणि आपल्याला नावं ठेवत असतात. जीवन दुःख देणारं आणि देणं सोडणार नाही आणि आपण आनंदी राहणं सोडायचं नाही. दिवस आणि परिस्थिती नक्की बदलेल. जेव्हा आपली मेहनत प्रामाणिक असेल तेव्हा आपल्याला सर्व काही मिळेल आणि या जगामध्ये सर्व काही त्या लोकांना मिळतही असतं. कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण लांबच राहावं. कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपलंच आयुष्यभर टोचत राहतात आणि टोचून टोचून बोलत राहतात, एवढं मात्र निश्चित आहे. खूप सुंदर असतं साधं सरळ राहणं. स्वतःला त्रास नाही होत नाही आणि दुसऱ्यालाही त्रास होत नाही. आपण आपलं भलं आणि आपलं काम भलं एवढंच आपण ठेवलं पाहिजे. कटू पण सत्यच आहे. आजकाल तुमच्याजवळ असणारा पैसा पाहून लोक ठरवतात तुम्हाला किती किंमत द्यायची आणि किती नाही. किती नियोजन केले, किती प्लॅनिंग केलं तरी मनासारखं होत नसेल तर एकच गोष्ट लक्षात घ्या, जे आपल्या नशिबात लिहिलं आहे तेच होणार आहे. फक्त माघार घेऊन प्रयत्न सोडू नका आणि टेन्शनला जवळ तुम्ही करून घेऊ नका. कोणीही लोक तुमच्या मदतीला येणार नाही आणि कोणीच तुम्हाला पुढाकार देणार नाही. म्हणून तुम्हाला स्वतःच कामं सर्व करायची आहेत. दुसऱ्याला चुकीचं ठरवून स्वतःकडे मोठेपणा येत नसतो. लक्षात ठेवा, मला नावं ठेवणाऱ्यांनो आणि टोमणे मारणाऱ्यांनो वेळ एकसारखी पण नाही राहणार आणि ती वेळ ही बदलणार आहे, असं आपण नक्कीच स्वतःच्या मनाला सांगितलं पाहिजे. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी आणि सतत सोबत राहणारी कोणतीही नाती खरी आणि अत्यंत महत्त्वाची असतात आणि ते आपण जरूर जपून ठेवलं पाहिजे. म्हणून स्वामी समर्थांचं तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे आणि स्वामी समर्थांचं गुणगान नक्कीच गायलं पाहिजे. गुरु माझं गणगोत गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. अशी माझी गुरु माऊली म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचं नाव घेऊन आपण नक्कीच जीवनात जगलो पाहिजे आणि पुढे जात राहिलो पाहिजे. हिम्मतवान बनून राहा, कारण ही दुनिया कमजोर लोकांना खूप सतावते. त्यामुळे जो जसा आहेच तसंच आपण सुद्धा त्याच्याशी वागणं फायद्याचं आहे. ऐकून घेत बसला की समोरचं आपलं पायपुसणं कधी करून टाकेल ना हे कळतही नाही आपल्याला. म्हणून एक लक्षात घ्या, जीवन जगत असताना आनंदाने जगा आणि देवावर फक्त विश्वास ठेवा. नाती टिकवणं आजकाल अगरबत्ती सारखं झालंय. स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं. हे कटू आहे पण सत्य आहे. जे मनातून उतरलेत ते माझ्यासाठी कायमचे मेलेत, पण अपेक्षा पण ठेवू नका असं आपण मनामध्ये कधीतरी म्हणत असतो. कारण आपल्याला राग येत असतो की लोक आपल्यासोबत कशी वागत असतात. म्हणून गोळ फळ देणाऱ्या झाडाला जसे जास्त दगडी मारले जातात ना, तसंच सेम प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसाला लोकही त्रास देत असतात. कमीच गणित अगदी साधं आणि सरळ आहे. म्हणून कर्माचं गणित हे कधी विसरू नका. चांगलं केलं तर चांगलंच होतं
आणि वाईट केलं तर वाईटच होतं. आणि चांगलं वाईट ठरवणारा देव असतो. तिथं कोणताच वशिला चालत नाही, एवढंही लक्षात ठेवा. तिथे पैसा चालत नाही आणि ओळखही चालत नाही. फक्त तिथे कर्म चालतात आणि कर्मही बोलती होतात आणि कर्मच आपल्याला कामात येत असतात. जरी धन दौलत संपत्ती इज्जत नाती गोती मैत्री प्रेम वगैरे सगळं गमावलं तरी स्वतःला आत्मविश्वास तेवढा गमावू नका. सगळं गमावलेलं पुन्हा कमवायला तुमच्यातला आत्मविश्वासच कामाला येतो आणि शेवटी तो आपल्या ओळखीने आपल्याला शिकवत असतो की असं आपण जगायचं असतं आणि प्रेमाने जगायचं असतं. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम स्वामी समर्थ. मित्रांनो, आणि तुमच्या जवळच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू अजून सुरुवातीला आहेस. घाई करू नकोस. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. यश मिळवण्याआधी संघर्ष मिळतो आणि नक्कीच संघर्षाचा अर्थ असतो तू अजून सुरुवातीला आहेस. म्हणून सगळे यशस्वी लोक सुरुवातीला थकले, तुटले, गोंधळले, पण त्यांनी थांबणं नाकारलं. म्हणूनच ते मोठे झाले. तुझ्यासोबतही तेच होणार आहे. वेळ लागेल, संधी लांब वाटेल, पण लक्षात ठेव, तू थांबला नाहीस म्हणजे तुझी वेळ नक्कीच येणार आहे. आणि तुझी वेळ एकदा आली की सर्व काही नीट होणार आहे आणि व्यवस्थित होऊन जाणार आहे. त्यामुळे फक्त त्या वेळेची वाट पहा आणि चालत राहा आणि स्वामींवर विश्वास ठेव. नक्कीच सर्व काही ठीक होईल. स्वामी भक्तांनो, तो सर्व बघतोय. तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष आणि तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म. फक्त आपण आपलं काम करत राहायचंय. लाखांच्या गादीवर झोपला काय किंवा चटईवर झोपला काय, झोप त्याला चांगली लागते ज्याची कर्म मात्र आपल्या आयुष्यात ही चांगली असतात. आणि जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात आणि संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी या आनंदात बदलून जात असतात आणि ते आपल्याला समजतही नाही. आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे असतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना, तो कधीच एकटा पडत नाही आणि आयुष्यामध्ये त्याला कोणाची गरजही भासत नाही. म्हणून स्वामी सांगतात, आजचा दिवस जरी तुझा नसला, आज जरी तू कितीही दुःखात असलास, तरी येणारे दिवस तुझे सुखाचे असतील. कारण तू माझा हात धरला आहेस, तुझे कधीही वाईट होणार नाही. म्हणून स्वामींच्या वचनावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि सर्व कामं आपल्याला चांगल्या पद्धतीने करत राहायची आहेत. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर लागतो, पण विजय हा नेहमी सत्याचा होत असतो. आणि शेवटी तुमचाच विजय हा फिक्स आहे, कारण आपल्या पाठीमागे खुद्द स्वामी समर्थांचा हात आहे. म्हणून हरलेल्या मनाची आशा आहेत स्वामी, थकलेल्या पावलांची दिशा आहेत स्वामी, प्रत्येक अडचणीतल्या मार्गाची साथ आहेत स्वामी. पडल्यावरती घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे आहेत आपले स्वामी. म्हणून स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि जीवनामध्ये स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड आपल्याला होऊ शकत नाही. आणि समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा. कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटांवर आणि अडचणींवर मात करण्याचा एक मार्ग मात्र आहे. आणि प्रश्नांची उत्तरे मिळण्याचा प्रयत्न करा, कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते. फक्त त्या पद्धतीने विचार करणे आपल्याला आवश्यक आहे. आणि एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्की वाचा, कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ती खूप आपल्या आयुष्यामध्ये मौल्यवान ठरते. आणि त्यासाठी आपण भरपूर काही मेहनत घेतलीच पाहिजे आणि प्रयत्न हे केलेच पाहिजे. वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व द्या, कारण काही गोष्टी ह्या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग मात्र होत नाही. आणि नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस येत नाही. आणि तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर नक्कीच तुमचं मन हे प्रसन्न राहील, त्यानेही तुम्हाला आळस येणार नाही. म्हणून एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक क्षेत्रात त्या कामात परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य मात्र पूर्णपणे दिले जाते आणि त्यांनाच पुढे केले जाते. म्हणून आपण कोणतेही काम करत असू त्यात आपल्याला पुढचा विचार नक्कीच करायचा आहे की आपण वर कसं जाऊ शकतो. म्हणून मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा, कारण त्यातून त्याग करण्याची सवय लागून मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता विकसित होत असते. म्हणून आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता असे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे.
आणि त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन काम करायला हवे. कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात. आणि ज्या क्षेत्रात काम कराल तर ते असे करा की त्या क्षेत्रातील दिग्गजाने ही तुमच्या कामाचे कौतुक मात्र केले पाहिजे. आणि जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असेल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा की तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळेल आणि स्वामींचा हात तर तुमच्या पाठीशी असणारच आहे. म्हणून विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहण्याचे धाडस दाखवा. कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करत असते आणि ते धाडसच तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असते. आणि ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. कारण कासवी शर्यत त्यांच्या न थांबता केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकत असते आणि तुम्ही तसेच न थांबता प्रयत्न मात्र केले पाहिजे. आणि त्या प्रयत्नांमागे तुमची चिकाटीही असली पाहिजे. आपल्या सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्वाची असते. आणि ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याचप्रमाणे आपल्यालाही प्रयत्न करणं भागच आहे आणि ते तुम्हाला करावेच लागणार आहे. म्हणून अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनात सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाहीत आणि ते प्रयत्न सोडून देतात. जर तुम्हाला असं वाटत असेल तर स्वामींचा नक्कीच तुम्ही धावा घ्या आणि स्वामींचं नामस्मरण करा. तुम्हाला नवीन मार्ग प्राप्त होईल. जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा. कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव हे सहन करावे लागतात. त्यामुळे तुम्हालाही जीवनात संकटांना सामोरे जावेच लागणार आहे हे मात्र निश्चित. आणि इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे. आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीशी झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे. आणि ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग की पुस्तकांशी आपण मैत्री केली पाहिजे आणि गुरुचरित्राचा अभ्यास आपण नक्कीच केला पाहिजे. गुरुचरित्र वाचल्याने आपल्या जीवनातील भरपूर काही संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळत असते. आणि अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये आपण नक्कीच ठेवले पाहिजे. कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरविणाऱ्या व्यक्तींचा परिचय जगाला करून दिला जात असतो. आणि आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद मिळेल. जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करत असते. आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही आपले होत असते. आणि हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी. कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी कधीही मिळत नाही. आणि आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवत असतो. त्याच्याकडून आपण शिकलेच पाहिजे. जसे अंधाऱ्या रात्री एका काजव्याची सोबत देखील आधार देणारे आपल्याला वाटत असते. आणि जीवनात मर्यादा ही फार महत्वाची आहे. कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते. या उलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान होतच असते. आणि नेतृत्व हा गुण तुमच्यात असायला हवा. हा गुण आत्मसात करा. कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देऊ शकते. आणि सतत काहीतरी काम करण्यात आपल्याला व्यस्त राहायला हवे. कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवेल. आणि प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा. कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल. पण प्रयत्नच केला नाही तर हाती काही आपल्याला लागणार नाही. स्वतःला कमी समजण्याची चूक अजिबात करू नका. कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस मात्र दाखवत असतात. आणि ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित केली पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो. कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि जीवनामध्ये पुढेही घेऊन जात असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या. कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळेल आणि ते मिळते सुद्धा.
आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय हा साध्यच करू शकतो. आणि पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव मात्र होत नाही. आणि जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल ना, तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये असले पाहिजे. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे पूर्णपणे घ्यावे लागते आणि कष्ट हे उचलावे लागते. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधीही अपयश मात्र येत नाही आणि आयुष्यात त्याला अपयश त्याच्या मार्गावर दिसतही नाही. म्हणून स्वामींवर पूर्णपणे आपण विश्वास ठेवायला हवा. म्हणून आपल्याला जे भेटले ते भेटत आहे वा भेटणार आहे तो स्वामींचा प्रसाद आहे या अर्थाने घ्यावा आणि त्या अर्थाने आपण जीवनाची नौका पुढे सरकावी. आमची वाईट वेळ नव्हती, आम्हाला माणसाचं वाईट भेटली होती आणि त्या वाईट माणसांमुळे आम्ही त्यातून निघू शकत नव्हतो. म्हणून ती माणसं चांगली भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि नक्कीच माणसं चांगली भेटली आणि स्वामींचा आशीर्वादही त्यात आम्हाला लाभलेला आहे. म्हणून तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कुणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. आणि नक्कीच तुमची भक्ती आणि एकदम त्यामध्ये एवढा आनंद मिळतो की ते सांगू नका. आणि स्वामींच्या भक्तीमध्ये जो आनंद आहे तो कशामध्येही नाही. म्हणून तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाची जीवलग माणसं असतील. आणि नक्कीच तुम्हाला कोणती माणसं सापडणार नाहीत, तर तुम्ही फक्त स्वामींना जीव लावा आणि स्वामींची भक्ती करा, बस. बाकी काही नाही. स्वामी नामाशिवाय या जगात अन्य कोणालाही व कोणतीच गोष्ट ही नाही. आणि फक्त स्वामींचं नाम आहे आणि ते आपण घेत राहा. स्वामी सांगतात, वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती ही साथ देत असते आणि संकट काळात ती आपल्या बरोबर देखील असते. म्हणून नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते. आणि तेही आपल्याला लाभत असते ज्याचा आपण विचार देखील केला नव्हता. आणि त्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत असतात. पण आपण काय करतो की त्या गोष्टी ह्या आपण चुकीच्या मार्गाने नेतो आणि चुकीच्या मार्गाने त्या गोष्टींचा विचार आपण करत असतो. पण तसं न करता आपण फक्त चांगला विचार केला पाहिजे आणि चांगल्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. नक्कीच आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे हरवलं आहेत ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदलले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत. म्हणून मित्रांनो, कर्म नेहमी चांगले केले पाहिजे. कारण दिलेले श्राप आणि दिलेले आशीर्वाद कधीच खाली जात नाही आणि कधीच खाली येतही नाही. म्हणून तो बघतो सर्वच, फक्त निर्णय उशिरा घेतो आणि उशिरा लोकांना त्यांची कर्माची फळं मिळतात. मग ती वाईट असो किंवा मग चांगली असतो, मग ती फळं त्या लोकांना मिळून नक्कीच राहत असतात. म्हणून आजचं तुमचं एक चुकीचं कर्म कधीतरी भविष्यात तुमच्या आयुष्याला डंक मारल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. आणि या जगात सर्वात मोठी संपत्ती ही बुद्धी आहे आणि सर्वात चांगलं हत्यार हे धैर्य आहे आणि सर्वात चांगली सुरक्षा हे विश्वास आहे आणि सर्वात चांगले औषध हे हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे आणि त्याचा आनंद तुम्ही जीवनात नक्कीच घेतला पाहिजे. माणसाच्या डोक्यात काय शिस्त आहे हे कुणीही सांगू शकत नाही आणि ते फक्त परमेश्वराला माहिती असतं. आणि नक्कीच परमेश्वरही त्याचा विचारही करत असतो. म्हणून जीवन एक घाट आहे जिथे काही अशी वळणं येतात जे आपल्या नशिबाचा संपूर्ण कायापालट करून टाकतात आणि आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतात. म्हणून विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. म्हणून तुम्ही काळजी अजिबात करू नका. जे होईल ते पाहिलं जाईल आणि स्वामी आपल्या सोबत आहेत. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं ना, तर या जगात कोणीच कोणाशी बोललं नसतं. हे कटू आहे पण सत्य देखील आहे. म्हणून स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, आळस झटल्याशिवाय यशाचा कळस हा दिसत नसतो. म्हणून आळस तुम्ही अजिबात जीवनामध्ये नाही केला पाहिजे आणि नेहमीच चांगल्या मार्गाने आणि चांगल्या मार्गाला तुम्ही राहिले पाहिजे. मित्रांनो, आपल्या जीवनाचा आनंद आपल्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो आणि म्हणून आपल्या विचारांची गुणवत्ता कशी आहे यावर आपले जीवनही अवलंबून असते. म्हणून मनाचा गाभारा पवित्र असला की त्यात प्रवेश करणारा प्रत्येक जण हा भाविकच असतो. म्हणून आपला गाभारा मनाचा पवित्र ठेवा आणि पवित्र मनाने प्रत्येकाचा विचार देखील करा. म्हणून माझ्या आसपास असे सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे. पण आपण काय करायचं, सगळ्यांशी गोड बोलायचं आणि चांगलं बोलायचं, बस एवढंच आपण करायचं आहे. आणि चांगल्या मार्गाने आपण लोकांशी जोडायचं आहे.
म्हणून कुणाच्या मनात काय चाललंय ना याचा विचार करत बसायचा नाही, आणि तो विचार करून आपल्याला काही होणार सुद्धा नाही, आणि आपण अजून पण प्रॉब्लेम मध्ये येऊ आणि संकटात देखील येऊ. म्हणून स्वामी म्हणतात, यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधी सोपाही नसतो. म्हणून तो प्रवास नक्कीच तुम्ही करून बघा आणि यश मिळवून बघा. तुम्हालाही तो आनंद लवकरच प्राप्त होणार आहे. आणि आयुष्य आनंदाने जगायचं असेल तर एकच लक्ष, लोकांकडे दुर्लक्ष, बस एवढंच करायचंय. आणि मग तुम्ही आयुष्य बघा कसं आनंदाने जगणार, आणि आनंदाने तुम्हाला सर्व काही गोष्टी या मिळणार आहेत. मित्रांनो, देणारा हा कायम सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून आपले स्वामी सर्वश्रेष्ठ आहेत हे मनात ठेवा आणि हृदयात ठेवा. म्हणून तुम्हाला स्वतःला कळत नाही ना इतके तुमच्या मनात काय चाललं आहे ना, हे स्वामींना कळते. म्हणून नामस्मरण करताना तुम्ही स्वामींना पाहत नसाल, पण ते तुम्हाला नक्कीच पाहतात, कारण ते तुमच्या हृदयात आहेत. आणि तुम्ही नाम घेता म्हणून ते तुमच्या मागे पुढे चालतात. आणि म्हणून स्वामी म्हणतात की अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि असं शक्य गोष्ट ही कोणतीच नाही जगात की स्वामी ती शक्य करू शकत नाही. प्रत्येक गोष्ट ही शक्य करू शकणारे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून आपण जे मागतो ते तर खूप छोटं आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून अभिमान आणि गर्व यात मोठी तफावत असते. अभिमानाने व्यक्तिमत्वात चकाकी येते, तर गर्वाने व्यक्तिमत्वाला कीड लागत असते. म्हणून अहंकारापासून सावध राहा. ही दुधारी तलवार आहे. बाहेरील कळा तुमची लोकप्रियता कमी करते, तर आतील कळा तुमची शुद्धता ही कमी करत असते. म्हणून वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो, ती फक्त स्वतःच्या कष्टाची हवी. आणि कष्टाचा पैसा हा तुम्हाला शेवटपर्यंत टिकत असतो. आणि कष्ट केल्याशिवाय माणसाला यशही मिळत नसते. म्हणून स्वामी म्हणतात, दोष लपवला की तो मोठा होतो, आणि कबूल केला की तो नाहीसा होत असतो. म्हणजे तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला काय करायचंय. विश्वास हा कोणावरती पण ठेवत जाऊ नका, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणारा सुद्धा वेळ आल्यावर आपल्यावर पलटतो, आणि मग तो आपल्यावरच सगळं काही उलट फिरत असतो. म्हणून पहिल्या दिवशी लोक हसतील तुम्हाला, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचंय ना तेच करा आणि त्या मार्गाने चला. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय या जीवनात नक्कीच देतील. आणि साथ देण्याची हिंमत नसेल तर सोबत राहण्याची गंमत तुम्ही अजिबात करू नका, आणि कुणाला तसा वादाही करू नका. म्हणून निश्चिंत राहा. बाकी मी पाहीन, पुढे चाल, मागे मी राहीन, असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि म्हणत आहेत की कुठेही जा तेथे मी दर्शन देईल. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करील. फक्त स्वामी समर्थांच्या नामात आपण राहिलं पाहिजे. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास आपण ठेवला पाहिजे. म्हणून देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव, जीवभावाचे मित्र मात्र खूप सारे जमव. आणि असे आपल्याला देव सांगून गेले आहेत. म्हणून माणसांची काळजी घ्या आणि माणसं जपायला शिका. नक्कीच तुम्ही भरपूर काही आयुष्यामध्ये मिळवून जाल. आणि सत्य पचवण्याची कुवत नसली की माणूस खोटी बदनामी करायला ही सुरुवात करत असतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आयुष्य गरिबीत गेलं तरी चालेल, पण लाचारीत जाता कामा नये. आणि कुणाजवळ लाचार व्हायला आपण एवढे राहू नये की आपण कष्ट करू नये आणि आपण मागे राहू. म्हणून कष्ट जरूर केले पाहिजे आणि कुणापुढे लाचार झाले नाही पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, आणि नक्कीच ते तुम्हाला या आयुष्यात सापडतील. आणि त्यांना मी तुमच्यासाठी पाठवून देखील देईल. फक्त तुम्ही शोधायला बाहेर तर पडा, सर्व काही मिळेल. म्हणून नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं आयुष्य जगायला हा शिकत असतो, आणि तोच आयुष्य हे जगतही असतो. म्हणून लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत, पण दिवस तेच आहेत, पण लोक ही पहिल्यासारखी राहिली नाहीत. म्हणून आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर, आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण हे नक्कीच असायला हवं. त्यामुळे आपला भरपूर वेळ आणि काळ आणि पैसा देखील वाचत असतो. म्हणून कर्म चांगले करत जा. नुसती देवाची पूजा करून काही होत नाही. जब कर्म हो काला तो क्या करेगा ऊपरवाला, अशी म्हण आहे. म्हणून आपण कर्म चांगले केले तर देव वरून बघतच असतो, आणि तो देव आपल्या सोबतही असतो. म्हणून वेळ निघून जाते पण शब्द कायम लक्षात राहत असतात. म्हणून मित्रांनो, शब्द हे तुम्ही आयुष्यामध्ये हे जपून वापरायचे असतात. म्हणून कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजत असाल ना, तो हिरा सुद्धा असू शकतो, आणि तो हिरा भरपूर काही चमक सुद्धा तुम्हाला देऊ शकतो. म्हणून मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा.
फसवणारा जरी कोणीही असला ना, तरी वाचवणारा भगवंत कायम आपल्या पाठीशी राहणार आहे आणि आपल्या पाठीशीच असणार आहे. म्हणून स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावंच लागेल आणि संकट हे तुमच्यावरून नक्कीच चालले जाईल. फक्त स्वामींच्या सेवेत तुम्ही राहायला हवं. माहित नाही तुमचं आणि माझं नातं काय, असं स्वामींना कायम म्हणत असतो. आणि पण तुमच्या विना जीवन जगणं या जन्मात अशक्य आहे आणि स्वामींशिवाय जगणं हे आपल्याला होऊ शकत नाही. आणि स्वामींचं आपण नामस्मरण हे केलं पाहिजे. आपल्या नशिबापेक्षा स्वामींवर विश्वास ठेवा. ती योग्य वेळी योग्य तेच करतात आणि योग्य निर्णय ते आपल्यासाठी घेत असतात. जिद्द आणि स्वामी भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या सुद्धा गोष्टी ह्या तुम्हाला मिळाल्या नक्कीच पाहिजे. म्हणून कृष्णाने राधाला विचारले, अशी एक जागा सांग तिथे मी नाही. आणि तेव्हा राधाने हसून उत्तर दिले, माझ्या नशिबात. म्हणून कोणाच्या ही नशिबात कोणती गोष्ट नाही हे वरूनच ठरून येत असते. आपण त्याचे काही करू शकत नाही. देवाला ते चुकले नाही तर आपल्याला कसे काय चुकणार आहे. म्हणून कोणती व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही तर त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आयुष्य चांगल्यापणाने कसे जगता येईल याकडे आपण जास्त लक्ष दिले पाहिजे. आणि जे मिळत नाही त्याची अपेक्षा असते आणि जे मिळाले आहे त्याची कदर नसते. म्हणून माणूस वागण्यातून कळतो तेवढाच तो बोलण्यातूनही ओळखता यायला हवा. आणि आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं, पण स्वतःला त्रास आणि मनस्ताप होईल इतकं नाही. म्हणून दुसऱ्यांचे वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईटच होईल. आणि हेच सत्य आहे आणि हीच नीती सुद्धा आहे. म्हणून स्वामी म्हणतात, भिवू नकोस बाळा, मी 24 तास तुझ्या मागे पुढे फिरत असतो आणि मी तुला दर्शनही देत असतो. फक्त तू मला ओळखायला शिक. नक्कीच तुला आम्ही चमत्कार दाखवणार आहे. म्हणून भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्या लोकांपासून सावध राहा. कारण भांडण करणारे ओळखता येतात, पण भांडण लावणारे हे अजिबात ओळखता येत नाही. म्हणून जिथे दान देण्याची सवय असते ना, तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी अजिबात नसते. म्हणून 100 लोकांच्या मध्ये चमकायचं असेल तर 99 लोकांचा विचार करायचा नसतो आणि तो विचार सोडून द्यायचा असतो. मित्रांनो, तुम्ही जीवनात पाठिंबा देणारी माणसं आणि आशीर्वाद सोबतीला असले की फक्त मनस्थितीच नाही तर परिस्थिती सुद्धा तुमची नक्कीच बदलून जाईल. म्हणून वेळ गेल्यावर वेळ देऊन हा उपयोगच नसतो. म्हणून हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासाठी 2 अक्षरे आहेत आणि ती म्हणजे आपले आई वडील आहेत आणि त्यांना जपा. जिथे आपण प्रार्थना करतो तिथे देव असतोच, पण देव तिथेही असतो जिथे आपण पाप करत असतो. म्हणून ही गोष्ट तुम्ही अजिबात विसरायची नाहीये आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि खूप ही मजेशीर गोष्ट आहे. आणि काही लोकांना वाटतं की देवाला मी भजत आहे आणि त्यांना मी नामस्मरण करत आहे तेव्हा देव बघतायत, पण ते चुकीचे काम करत असताना देव बघत नाही असं त्यांना वाटत असतं. पण तसं नसतं. देव त्याही वेळी तुम्हाला बघतही असतो. म्हणून मिठासारखं झाले आहे आयुष्य. लोक चवीनुसार वापर करून घेतात, पण त्यांना हे माहीत नाही की आपला पण काळ हा येणार आहे आणि आपल्या सोबत स्वतः स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांना त्यांच्या कर्माची फळं ही नक्कीच भेटतील. म्हणून भोळ्या भाळ्या माणसाला कधी फसवू नका, भ्रमात राहू नका. हा माझा, तो माझा आहे. आपली वेळ खराब आली ना की कोणीच कुणाचं नसतं, हे लक्षात ठेवा. म्हणून वेळेनुसार बदलणारी माणसं हे आयुष्यात कधीही तुम्हाला धोका देखील देऊ शकतात. म्हणून साधी माणसे आणि सरळ रस्ते प्रत्येकालाच नाही समजत आणि ते शेवटी जाऊन ते समजत असतात. म्हणून माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रेम आणि आपल्यांची साथ असणे खूप गरजेचे असते आणि ते शेवटपर्यंत टिकवणेही गरजेचे असते. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात धडे हे मोठे शिकवत असतात. म्हणून स्वामी सांगतात, काही गोष्टी उशिरा मिळतात पण त्या सर्वोत्तम तुम्हाला मिळत असतात. आणि संस्कार चांगले असतील ना तर ती व्यक्ती कुणाच्या ताटातले हिसकावून खात नाही. आणि एखाद्याचं ताट मोकळं दिसलं तर आपल्या ताटातले थोडं दिल्याशिवाय मात्र राहत नाही. म्हणून सवय बदलू शकते, स्वभाव माणसाचा कधीच बदलू शकत नाही आणि तो बदलण्यासाठी त्याला खूप परिश्रमही घ्यावे लागतील. म्हणून पैसा कमवण्यासाठी जगू नका, जगण्यासाठी पैसे कमवा. कितीही कमावून ठेवलं तरी सोबत काहीच येणार नाही. मन मारून नाही, मन भरून जगायचं असतं. म्हणून वस्तू लाख रुपयांची असो किंवा 1 रुपयांची असो, फक्त ती गोष्टाची जाणीव आपल्याला नक्कीच राहायला हवी. आणि ती जाणीव जर ज्याला असली ना त्याला प्रत्येक गोष्टीचं मोल हे नक्कीच जीवनात समजत असतं. म्हणून 1 वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे पोटभर जेवण म्हणजे आपले स्वामी समर्थांची कृपा आहे असं समजा आणि त्यांना नक्कीच तुम्ही धन्यवाद द्या. मित्रांनो, श्री स्वामी म्हणतात, जोपर्यंत स्वार्थ जळत नाही तोपर्यंत परमार्थ हा आपल्याला अजिबात कळणार नाही. म्हणून कचऱ्यात फेकलेली भाकरी हेच सांगते
की पोट भरलं की माणूस आपली लायकीही विसरून जात असतो. म्हणून स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा लाचारीच्या सहवासापेक्षा कधी योग्यच ठरत असतो आणि तो शेवटपर्यंत योग्यच असतो. कारण त्या व्यक्तीमागे स्वतः स्वामी समर्थांचा हात असतो आणि स्वामी आपल्या पाठीमागे असतात. म्हणून जीवनात चांगले घडो वा वाईट घडो, पण जे पण घडो ते तुमच्या इच्छेने हो, कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असते. आणि म्हणून स्वामींच्या इच्छेतील वाईटही चांगलेच आपल्यासाठी नक्कीच असणार आहे. आणि म्हणून झाकल्या मोठीतील सत्य जेव्हा बाहेर पडते तेव्हा आयुष्याचा खरा संघर्ष हा आपल्यासाठी चालू होत असतो. आणि एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबतचे कधी धोका देतील हे सांगता मात्र येत नाही. म्हणून गरज संपली तर लोक देवाला विसरतात, मात्र आपण तर माणसं आहोत आणि ही माणसं आपण जपून ठेवली पाहिजेत. कारण माणसं यांना मनं असतात आणि मन हे आपण कधी कोणाचं तोडू नये. म्हणून चांगले करून ही काही लोक वाईट समजत असतील ना, तर तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखणे इतपत त्यांची पात्रता अजिबात नसेल. म्हणून नाती ही रक्ताचीच नाही तर नाती जाणीवांनी जुळली जातात. आणि जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल तर आपली माणसेही परकी मात्र होऊन जात असतात. म्हणून 2 घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत अधिक वाढून जात असते. म्हणून जिथे संपूर्ण शक्ती होतात असमर्थ, तिथे फक्तच एका विश्वशक्ती असते. ते नाव आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ. म्हणून हळूहळू का होईना श्री स्वामींच्या नामस्मरणाने चांगले दिवस आपल्याला नक्कीच येत असतात आणि शेवटपर्यंत ते टिकतही असतात. म्हणून चिंता नाही करायची. जर स्वामींवर सर्व सोपवलं आहे ना, स्वामी नक्कीच सुरळीत करतील आणि तुम्ही तुमचे प्रयत्न फक्त इमानदारीने करत राहा. आणि जीवनात अशी माणसं भेटावीत जी चालणाऱ्याला पाडणारी नसावी तर पडलेल्याला उठून चालायला लावणारी नक्कीच असायला हवीत. म्हणून नाम घेता स्वामींचे कर्म फिटती जन्माचे, कर्मच होते गेला जन्माचे, म्हणून ओठी नाव आले श्री स्वामी समर्थांचे. म्हणून आपण काहीतरी चांगले कर्म केलेले असणार, त्यामुळेच आपण स्वामींच्या भक्तीत आलो आहोत आणि स्वामी आपल्याला बोलवत नक्कीच आहेत. म्हणून मी हे केलं, मी ते केलं असं म्हणून लई हवेत आपण जाऊ नका. तुम्ही फक्त निमित्त करणारा परमेश्वर आहे. पाण्याची वाफ होऊन कितीही ढग गेलात तरी पाऊस होऊन जमिनीवर यायचा आहे आणि हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. म्हणून चुका करणे हा जीवनाचा एक भाग आहे, पण चुका मान्य करण्याचे धाडस मात्र फार कमी लोकांमध्ये असते. आणि ती चुका मान्य करून काहीतरी त्यातून शिकून आपण नवीन धडा हा जीवनाचा नक्कीच घेतला पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून नक्कीच असणार आहे आणि तो अनुभव हा शेवटपर्यंत आपल्या सोबत असणार आहे. म्हणून प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरू शकत नाही, हेही तितकंच सत्य आहे. म्हणून कदर करायला शिका. कोणीही पुन्हा पुन्हा नाही येत आयुष्यात आणि ते आयुष्य आपल्याला परत परत असा मोकाही देत नाहीत. म्हणून मनमंदिरात नित्य होतेच पूजा स्वामींची, आस आहे मनाला फक्त त्यांच्या दर्शनाची. आणि त्यांचं दर्शन हे आपल्याला नक्कीच होईल, फक्त त्या भावधीरताने आणि मनापासून आपण त्यांची भक्ती करायची आहे. जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं की स्वामी आपल्या सोबत असतात आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबतही असतात. म्हणून दुनिया साथ चले या ना चले, पण आप साथ रहना मेरे स्वामी समर्थ. आणि स्वामींना हीच प्रार्थना आपण करूयात. म्हणून कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते जो उन्हें खटकाने की ताकद रखते. म्हणून तुम्ही जर तुमच्या यशाचे दरवाजे वाजवलेच नाही तर ते कोणी उघडणार नाही. म्हणून तुम्हाला प्रयत्न हे नक्कीच करायचे आहेत आणि आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवायचा आहे. योग्य वेळ आली की तो एवढा देतो की तुम्हाला ते संपणार नाही आणि मागायला काही उरणार पण नाही. म्हणून वेळ तर महत्वाची असतेच, पण त्या वेळेला आपल्यासोबत कोण उभं असतं ते मात्र तितकंच महत्वाचं देखील नक्कीच असतं. म्हणून माणूस एक दुकान तर जीभ कुलूप आहे. ते कुलूप उघडल्यावरच समजतं की ते दुकान सोन्याचं आहे की कोळशाचं आहे. म्हणून ते दुकान उघडल्यावर आणि तोंड उघडल्यावर आपल्याला माणूस कळत असतो आणि ते दुकानही कळत असते. म्हणून घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला कधी तुम्ही श्रीमंती समजू नका. घरातला आईचा हसणारा आवाज आला की समजून जा की हे घर श्रीमंताचं नक्कीच आहे. म्हणून 100 वेळा तुटून सुद्धा तरी चालणे म्हणजे पण पुन्हा पुन्हा उभं राहून धावायची आणि तयारी मात्र ठेवावी लागेल. कारण कुजत पडण्यापेक्षा धावून झिजलेलं केव्हाही बरं असतं आणि त्यामुळे आपल्याला जीवनाचा अनुभव हा नक्कीच येतही असतो. म्हणून हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा ही माणसंच जास्त आडवी येत असतात आणि तीच आपल्याला भरपूर काही अडथळे आणत असतात. म्हणून जे पाहिजे
ते मला मिळालंच पाहिजे हा हट्ट चुकीचा आहे. काही नशिबावर तर काही योग्य वेळ आली की सगळं काही आपल्याला मिळत असतं. म्हणून स्वामी सांगतात, मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार महत्वाचा खूप आहे. म्हणून पटणार नाही कोणाला, पण हे कडू सत्य आहे. आपली परिस्थिती पाहून लोक आपल्याशी नक्कीच ते संबंध चांगले ठेवत असतात, किंवा मग चांगली परिस्थिती असली तर चांगले, नाहीतर वाईट परिस्थिती असली तर मग वाईट. म्हणून भरोसा श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर तो ठेवत असतो. म्हणून विचार करा, प्रत्येकावर विश्वास तुम्ही अजिबात ठेवू नका. पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसं ही कधीच परत आपल्याला मिळत नसतात. आणि स्वामी म्हणतात, शब्द हे चावी सारखे असतात, कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करत असतात. म्हणून माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबतच ठेवावे. आणि मैत्री वेड्यांसोबत करावी, कारण संकट आल्यावर शहाणे माघार घेत असतात आणि शहाणी माणसं अति शहाणी सुद्धा असू शकतात. म्हणून अंतिम सत्य हेच की माणसांना माणसाचीच गरज आहे. बाकी प्रॉपर्टी, बंगले, पैसा हे सर्व खोटं कारण. हे गेल्यावर पुन्हा मिळवता येतात, पण हातातून निसटलेली माणसं जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाही, हे तितकंच खरं आहे. आणि स्वामी हेच दोन शब्द आयुष्यात तारण्यास समर्थ सुद्धा आहेत. म्हणून त्यांना म्हणतात की श्री स्वामी समर्थ. म्हणून अन्याय सहन करणारा टिकतो, पण करणारा कधीच टिकत नाही. त्याला फेड ही करावीच लागत असते आणि तो अन्याय प्रत्येक गोष्टीवर लागू होत असतो. मग तुम्ही कुठेही समजा आणि कसाही समजा. म्हणून माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहितीये मी कधी कोणाचं वाईट हे केलं नाहीये. म्हणून नजरेत भरणारी माणसं जगात भरपूर असतील, पण हृदयात राहणारी माणसं क्वचितच आपल्याला आयुष्यात ही भेटत देखील असतात. म्हणून ते आयुष्य आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने जगायचंय आणि चांगल्या पद्धतीने त्या आयुष्यात आपण वागायचं नक्कीच आहे. म्हणून कमी कधी संपत नसते, संसार तो संसार असतो. आणि आशा कधी संपत नसते, ते जीवन असते. आकर्षण कधी संपत नसते, ते प्रेम असते. आणि खर्चून कधी संपत नसते, ते ज्ञान असते. आणि थांबवून कधी थांबत नसते, ते वय असते. आणि अडकून कधी अडत नसते, ती बाधा असते. आणि मारून कधी मरत नसते, ती फक्त माणुसकी असते. म्हणून माणुसकी कधी मारू नका, आणि माणुसकी फक्त तुमच्या मनामध्ये जिवंत नक्कीच ठेवा आणि शेवटपर्यंत ठेवा. कारण ही माणुसकीच तुम्हाला शेवटी साथ नक्कीच देणार आहे, आणि या माणुसकीला तुम्ही जपलं नक्कीच पाहिजे. आणि म्हणून जिथे दोन घास प्रेमाने खाता येतील, अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल असं संगत आयुष्यात लाभली ना, तर जगण्यातील रंगत नक्कीच वाढून जाते आणि ती 100 पटीने पुढे जात असते. म्हणून अशी माणसं भेटणंही तुमच्या नशिबात असायला हवं. आयुष्याचं उघडणारं प्रत्येक पान कोरं असतं. त्यात खाडाखोळ करायची की सुबक अक्षरांनी सजवायचं, ते आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणून ते तुम्हालाच करायचं आहे. म्हणून तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि हा संपूर्ण दिव्य स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.